मॅट्रिमोनियल साईटवरून आम्ही म्हणजे सर्व मॅट्रिमोनियल साईटला पत्रव्यवहार केलेला आहे. पैकीशादी.com आणि जीवनसाथी.com वरून त्याच्या 8 आणि 1-2 अशा प्रोफाइल्सची माहिती आम्हाला आतापर्यंत प्राप्त झालेली आहे. आणि म्हणजे तो फोटो एकच वापरायचा आणि नाव वेगळं-वेगळं वापरायचा. त्यामुळं आम्ही सदरच्या साइट्सना अशा प्रकारचे जर कोण एकच फोटो आणि वेगळे नाव वापरत असेल, तर त्यावर प्रतिबंध करण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी कळवलेलं आहे. सध्या आरोपी कुठे आहे? अजून अजून काही तपास चालू आहे? म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व गुन्ह्यांमध्ये त्याचा ताबा घेऊन झालेला आहे. तपासादरम्यान त्याच्याकडून एकूण 1,22,00,000 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 6 तोळे सोने देखील हस्तगत करण्यात आलेले आहे. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. यापुढे अजून गुन्हे उघडण्याची शक्यता आपणाद्वारे मी सर्व महिलांना आवाहन करू इच्छिते, की या अशाच प्रकारे जर कोणाची फसवणूक झाली असेल आणि याच आरोपींनी केली असेल, तर त्यांनी निर्भीडपणे येऊन पोलिसांमध्ये तक्रार द्यावी आणि पुढील कारवाई पोलीस करतील.